पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील मारकुटा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे। मात्र अटक केल्यानंतर रमेश म्हात्रेची तब्येत बिघडली आहे। त्याला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। रमेश म्हात्रेकडून उच्च रक्तदाबाचा कारण देण्यात आलेले आहे। डॉक्टर आणि नर्सना मारहाण करणाऱ्या म्हात्रेवर आता आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये उपचार सुरू करण्यात आल्याचं कळतंय। डॉक्टर आणि नर्सला रमेश म्हात्रे यांनी मारहाण केलेली होती। त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले होते आणि या परिषदेदरम्यान ते ठणठणीत दिसत होते आणि ज्यावेळेस त्यांना अटक झाली, अटकेनंतर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो याचं कारण देत त्यांनी आता रुग्णालयामध्ये उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे। आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। केडीएमसी रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि महिला नर्सला मारहाण करण्यात आलेली होती। महिला नर्सवर हात उगारण्यात आलेला होता आणि या प्रकरणानंतर त्यांच्यावर टीका झाली, आरोप करण्यात आले। मात्र पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप त्यानं फेटाळलेले होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्याची प्रकृती एकदम ठणठणीत आणि नीट दिसत होती। मात्र ज्यावेळेस अटक झाली, आज त्याला कोर्टामध्ये हजर करणार, त्यावेळेस मात्र त्याची तब्येत बिघडली आहे। आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय असं कारण त्यानं दिलेलं आहे। त्यामुळे आता डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार केले जात आहेत। मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक झालेली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। मात्र त्याआधी सगळी नौटंकी समोर येते। त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली। आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय असं त्यांना सांगितलेलं आहे आणि यावर खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत, त्यांनी स्वतःला रुग्णालयात ऍडमिट करून घेतलेल्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला असून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी व्हायला पाहिजे। हे जे इस्पितळ आहे बरं का, गुंडांच्या प्रकृत्या बिघडतात, त्यासाठी खोटी सर्टिफिकेट तयार केली जातात आणि मग अटक केलेली असताना त्यांना मग मस्तपैकी एखाद्या 5 स्टार रुग्णालयात ठेवलं जातं। ही परंपरा आहे। डोंबिवली कल्याण भागात हे मोठ्या प्रमाणात चालते। आता हे सर्टिफिकेट जे आहे त्यांच्या आजारपणाचं, हे डॉक्टर श्रीकांत शिंदेनी दिलंय का ते पहा। ठामपणे मारहाण करताना या माणसाची प्रकृती ठणठणीत होती, त्याच्यामध्ये ऊर्जा होती ना। टनाटना उड्या मारत होता, टेबलावर शिव्या घालत होता आणि पोलीस अटक केल्यावर त्याची प्रकृती बिघडते। त्याच्यामुळे ज्या डॉक्टरांनी त्यांना अशा प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं आहे, त्या डॉक्टरची आणि त्या इस्पितळाची ताबडतोब चौकशी व्हायला पाहिजे, उच्चस्तरीय। हे खोटं प्रमाणपत्र आहे वैद्यकीय। मी आत्ता सांगतो तुम्हाला, काही होत नाही या लोकांना। हे गुंड आहेत सगळे। गुंडांच्या प्रकृत्या कधी बिघडत नाही, ते ठणठणीत असतात। मुख्यमंत्र्यांना जर काय सत्कार्य करायचं असेल तर हे करावं। युवा सेनेचे नेते, प्रमुख शिवसेनेचे नेते आमचे आदित्य ठाकरे तिथे गेले। त्यांनी परिचारिका डॉक्टरांशी चर्चा केल्यावरती जो दबाव आला, त्यानंतर अटक झाली। ही कागदोपत्री अटक आहे, त्यांना अद्याप खरी अटक झालेली नाही। हा भूलभुलैया आहे। निषेध करून का फायदा? तुमच्या पक्षातल्या गुंडाला जो पोलीस लॉकअपमध्ये असायला पाहिजे, डॉक्टर शिंदे, तो 8 तासामध्ये आजारी पडतो। डॉक्टर त्याला खोटं सर्टिफिकेट आहे, मी तुम्हाला सांगतो, खोटा अहवाल आहे त्याचा। तुम्हाला लॉकअपमध्ये जायचं नाही म्हणून तुमची व्यवस्था ही इस्पितळातल्या छान खोलीमध्ये होते। तिथे गर्दी जाऊन बघा काय त्याच्या लोकांची आहे ती। सकाळीच मला सांगितलं त्यांची पूर्ण 5 स्टार व्यवस्था तिकडे आहे। खरं म्हणजे हे जे डॉक्टर संघटना मार्ड वगैरे आहे ना, त्यांनी ह्याच्यावरती आंदोलन केलं पाहिजे।